छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण माध्यमिक विद्यालय नानकर सांगे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेहसंमेलन 2024 मंगळवार दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी जागर शक्ती कार्यक्रम संपन्न झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय सौ स्वाती सुधीर आगाशे, शालेय समिती अध्यक्ष, तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री डॉक्टर सुधाकर अय्यर, प्रोफेसर कल्याण, श्री बबनराव जाधव सर समाजसेवक, प्रमुख पाहुणे माननीय सौ भारती बालाराम गोडे, सरपंच देवरुंग, माननीय श्री दत्तात्रय सुतार, माजी सरपंच नानकर सांगे, माननीय श्री रमेश अनंता पाटील, माजी सरपंच देवरुंग, माननीय श्री श्याम शांताराम दलवी, माजी सरपंच देवरुंग, माननीय श्री हरिदास कालन, पोलीस पाटील नानकर सांगे, मान्य श्री दशरथ तुकाराम पाटील, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष, मान्य श्री हनुमान बारशी, समाजसेवक देवरुंग, मान्य श्री जगनशेठ मधुकर पाटील, सरपंच इताडे, तसेच आपले नम्र मान्य श्री शैलेश सोनावणे, प्रभारी मुख्याध्यापक, मान्य सौ अनुराधा शिंगोले, सांस्कृतिक प्रमुख, मान्य सौ भारती जावले, शिक्षक प्रतिनिधी, मान्य श्री नवनाथ गायकर, क्रीडा प्रमुख, तसेच प्रत्येक कार्यक्रमासाठी मदत करणारे मान्य श्री दशरथ तुकाराम पाटील देवरुंग, शिक्षक पालक संघ अध्यक्ष उपाध्यक्ष, तसेच या कार्यक्रमाचे आयोजक शिक्षक व शिक्षिका, कर्मचारी, वृद्ध माध्यमिक विद्यालय नानकर सांगे, तसेच अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले व मुलांना मोलाचा संदेश दिला। सर्व मान्यवर, आपल्या छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण या संस्थेची छोटीशी शाळा माध्यमिक विद्यालय नानकर सांगे या शाळेचा आज बक्षीस वितरण समारंभ, त्याचबरोबर वर्षभर विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध कलागुणांचा बक्षीस वितरण व त्याचबरोबर गुणगौरव असा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मुळात शाळेची किंवा संस्थेची स्थापना महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेबरोबरच झालेली 1961ला। आजपर्यंत संस्थेच्या 52 शाळा, 5 कॉलेजेस त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातील 3 जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत। त्याचबरोबर शाळा, मॅडमने सांगितलं की शाळेची स्थापना आणि शाळा या ठिकाणी आणण्यात पांडुरंग बाबा पाटील यांचा फार मोठा वाटा या ठिकाणी आहे। जुन्या काळात म्हणजे 1980च्या काळात जेव्हा पांडुरंग पाटील या ठिकाणी शिक्षण घेत होते त्यावेळेस शाळेचं स्वरूप अजिबात नव्हतं आणि पांडुरंग बाबांनी ठरवलं आणि संस्थेला त्यांनी सांगितलं की या ठिकाणी शाळा आली पाहिजे आणि म्हणून 1999ला पांडुरंग बाबांच्या घरात, त्याचबरोबर राम मंदिरात आणि आजूबाजूच्या घरांमध्ये शाळेला सुरुवात झाली। गेली 10 वर्ष शाळा अशाच छोट्या छोट्या घरांमध्ये भरत होती आणि नंतर पांडुरंग बाबांच्या माध्यमातून अनेक डोनर्स या ठिकाणी आले, संस्थेचे डोनर्स आले आणि एक मोठी इमारत आपल्या पुढे आज येते। शाळेच्या गावच्या विकासामध्ये पांडुरंग बाबांचा फार मोठा मोलाचा हात आहे आणि जर पांडुरंग बाबांनी जर प्रयत्न केले नसते तर ही शाळा गावचा विकास होणं फार अवघड होतं, परंतु पांडुरंग बाबांच्या प्रयत्नातून ही शाळा आलेली आहे आणि या शाळेचं वटवृक्ष हळूहळू मोठं होत आहे। या ठिकाणी शाळेला अनेक डोनर्स या ठिकाणी मदत करत असतात। अशा मदत करणाऱ्या संपूर्ण जे काही दाते आहेत त्यांचा उल्लेख इथं होणं गरजेचं आहे। गायत्री परिवार हे सांगपाड्याचं गायत्री परिवार आहे, त्यांनी सुद्धा शाळेला अनेक मदत केलेली आहे, वस्तू रूपात म्हणा, पैशांच्या रूपात म्हणा। त्यानंतर भाऊ बापकर मित्रमंडळ सांगपाडा यांनी सुद्धा शाळेला मदत केलेली आहे। बबनराव जाधव साहेब मगाशी येऊन गेले, त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन दरवर्षी नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे 8वी 9वी 10वी मध्ये प्रथम येणारे उत्कृष्ट विद्यार्थी यांना रोख रक्कम चेकच्या स्वरूपात ते देत असतात। आज या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत, त्यामध्ये आपल्या गावच्या सरपंचा सौ छाया पाटील मॅडम, त्यानंतर दत्तात्रय सुतार, त्यानंतर भारतीताई गोडे यासारखे अनेक डोनर्स आपल्याला मिळाले आहेत। विशेष उल्लेख करायचा तर हा कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतला, परंतु पडद्यामागचे ते आहेत ते म्हणजे या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहे शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष दशरथ पाटील साहेब यांचा फार मोठा वाटा आजच्या कार्यक्रमामध्ये आहे। त्यांनी अनेक डोनर्स आपल्याला मिळवून दिले आणि हा कार्यक्रम उभा करण्यामध्ये मला आणि आपल्या शाळेला खूप मदत केली आहे। त्यानंतर आजचा जो सगळा स्टेज डेकोरेशन किंवा साऊंड सगळं आहे ते हनुमान बारशी साहेब यांनी मोफत आपल्याला दिलेलं आहे, त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार। आणि
सामाजिक बांधिलकी म्हणून अशा अनेक डोनर्स आपल्याला मदत करत असतात आणि ह्या डोनर्सच्या माध्यमातून ही शाळा चालू असते. आणि पांडुरंग बाबा पाटील झाले, गणेश पाटील साहेब झाले, हे सगळे नेहमी शाळेवर लक्ष ठेवून असतात आणि शाळेच्या अडीअडचणी नेहमी सोडवत असतात. आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा मूळ हेतू आहे जागर आदिशक्तीचा. आपल्या नवदुर्गा आहेत आणि या नवदुर्गांच्या माध्यमातून आपल्यामध्ये वेगवेगळ्या शक्ती आपल्या महिलांमध्ये किंवा आपल्या सगळ्यांना ताकद देत असतात आणि या ताकदीच्या माध्यमातूनच आपण नवरात्र उत्सव साजरा करत असतो. उदाहरणार्थ अहिल्याबाई होळकर झाल्या, तेव्हा इतर ज्या महापुरुष झालेले आहेत यांच्या आपल्या पुढे एक चांगला उद्देश त्यांनी ठेवला आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपण असे विविध थीम ठेवून शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे करत असतो. त्याचमध्ये ह्या वर्षीचा हा जो थीम आहे तो जागर आदिशक्तीचा. त्या जागर आदिशक्तीमध्ये नवरात्रामध्ये असणाऱ्या विविध ज्या आपल्या महालक्ष्मी आहेत त्या महालक्ष्मींची आपण त्या ठिकाणी आराधना केली पाहिजे आणि ती आराधना विविध गीतांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठावर विराजमान सुधाकर दादा, खरंच त्यांच्या डिग्र्या ऐकल्यानंतर असं वाटलं की आमच्या मुलींना खूप छान प्रेरणा मिळाली आहे. तर आज ज्या सावित्री मातेमुळे आज मी इथे उभी आहे त्या सावित्री मातेला प्रथम मी वंदन करेन सगळ्या मुलीच्या वतीने. आणि आजचा जो हा कार्यक्रम आहे नारी शक्तीचा जागर, खरंच अतिशय उत्कृष्ट असा कार्यक्रम तुम्ही इथे या विद्यार्थ्यांसाठी करताय. वर्षभर आमचे हे विद्यार्थी अभ्यास करतात, त्याच्यानंतर अभ्यास करता करता अनेक उपक्रमांमध्ये भाग घेतात, अनेक उपक्रम शाळेमध्ये राबवले जातात. तर त्या उपक्रमामधून एक ऊर्जा निर्माण होते मुलांमध्ये आणि काहीतरी नवीन करण्याची, काहीतरी नाविन्य करण्याची एक प्रवृत्ती निर्माण होते की नाही मी यावर्षी नाही केलं पण मी पुढच्या वर्षी नक्की करेल. अशी जी ऊर्जा ह्या विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होते सर. तर तुम्ही ही जी खरंच विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा तुम्ही घेता आणि विद्यार्थ्यांना एक स्फूर्ती निर्माण करून देता, तर अतिशय उत्कृष्ट हा उपक्रम आहे. आणि मी पांडुरंग बाबांना तर खरंच म्हणजे माझ्या सगळ्या केंद्राच्या वतीनं खूप धन्यवाद देईल की आमच्या ह्या मुली आहेत किंवा हे विद्यार्थी आहेत ते 7वी पास झाल्यानंतर क्वचितच कल्याणला जाणारे खूप कमी आहेत. इथून 7वी पास झाले, 8वीला गेले. माझ्याच केंद्रातल्या 2 शाळा आहेत इथे, देवरुंग आणि नानकर. तर ह्या ज्या विद्यार्थिनी 7वी पास झालेल्या आहेत त्या 7वी पास झाल्या की मग म्हणतात 8वीला आम्ही शाळेत जात नाही कारण कल्याणला जावं लागतं, प्रवास करावा लागतो, फी भरावी लागते. मग असं करून त्या घरी राहतात. पण ही जी शाळा आहे ही खरंच अतिशय उत्कृष्ट अशी शाळा आहे आणि या विद्यार्थ्यांना शाळा सोडण्यापासून वाचवण्याचं हे कार्यक्षेत्र आहे इथे, की जेणेकरून किमान हे विद्यार्थी 10वीपर्यंत तरी इथे शिकू शकतात. तर अशा ह्या विद्यार्थ्यांना इथे घडवलं जातं आणि सोनवणे सर किंवा त्यांचा जो स्टाफ आहे सगळा खरंच या विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन करतात, चांगल्या प्रकारे अध्यापन करतात आणि म्हणून हे विद्यार्थी इथे चांगल्या रीतीने शिकतात, सगळ्या उपक्रमामध्ये भाग घेतात. खेळ असो, सांस्कृतिक असो, सगळ्या कार्यामध्ये ते भाग घेत असतात आणि म्हणून या शाळेची थोडीशी भरभराट होताना दिसते. आणि कोणाला ही शाळा दिसत नाही की इथे हायस्कूल आहे, परंतु ह्या शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर कळतं की इथे खरंच हे शिक्षक ह्या विद्यार्थ्यांसाठी किती मेहनत घेत असतील. कारण जे कल्याणला जाणारे विद्यार्थी आहेत त्यांना खूप मोठे मोठे क्लासेस आहेत, चांगल्या क्लासमध्ये जातात, त्या शिक्षकांना तिथे शिकवण्याची गरज लागत नाही कारण मुलं आधीच शिकून आलेली असतात. पण इथे जी आहे सर, सुधाकर सरांना सांगावंसं वाटते की इथे जी परिस्थिती आहे, या ग्रामीण भागातली जी परिस्थिती आहे की या मुलांना फक्त शिक्षकच शिकवू शकतात. या शाळेतील शिक्षकच अध्यापन करून त्या विद्यार्थ्यांना पुढे नेतात आणि खूप चांगला रिझल्टही 10वीचा लागतो या शाळेचा. त्यामुळे मला अभिमान वाटतो की अशा प्रकारची शाळा सुद्धा माझ्या केंद्रामध्ये आहे. आणि मला खूप छान वाटलं आज इथे येऊन की मी कालपासून ठरवलं होतं की नाही मी आज काही झाले ती नानकर शाळेमध्ये जाणार आहे आणि म्हणून मी माझ्या 2 शाळेचं काम दिवसभरात करून आणि मग मी इथे उपस्थित राहिलेली आहे. कारण मला आज या विद्यार्थ्यांना आणि या शिक्षकांना इथे भेटायचं होतं की खरंच अतिशय ग्रामीण भाग आहे हा. आपल्याला गाड्या नाहीत, चालत जावं लागतं, कुठलीही वाहनं नाहीत, तरीसुद्धा आमची मुलं नानकर, देवरुंग, इताडे इकडनं चालत या शाळेमध्ये येतात. आणि त्यांचं म्हणजे जे कष्टाचं मोल असतं, जे शिकणं असतं ते ह्या विद्यार्थ्यांमध्ये खरं पाहिलं पाहिजे. कारण ज्यांना सगळ्या सुखसोयी असतात, जायला गाडी आहे, छान प्रकारे ट्युशन आहे, सगळ्या सुखसोयी असतात, ते विद्यार्थी तर आरामात शिकतात. परंतु या विद्यार्थ्यांना शिकवणं ही खरंच एक कष्टाची बाब आहे की या शिक्षकांनी खूप मेहनत करून हे विद्यार्थी शिकवतात आणि त्या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. त्याबरोबरच इतर कलागुणांमध्ये सुद्धा हे विद्यार्थी खूप छान प्रकारे पुढे येतात.
विज्ञान प्रदर्शन असो, कला असो, क्रीडा असो, सांस्कृतिक असो, सगळ्या उपक्रमामध्ये भाग घेऊन विद्यार्थी पुढे येत असतात. आणि याचं सगळं श्रेय मी माझ्या ह्या सर्व शिक्षकांना देईन की आपण सगळी मेहनत घेत आहे म्हणून हे पुढे येतात. आताच सणाने आम्ही त्या रांगोळ्या पाहिल्या. ज्या विद्यार्थिनींनी आपल्या भावना त्याच्यामध्ये ओतल्या, नारी शक्तीच्या भावना त्याच्यामध्ये ओतलेल्या दिसतात. आणि आनंद वाटला एक बघून की विद्यार्थ्यांना म्हणजे ही कुवत निर्माण केली आहे शिक्षकांनी का तुम्ही विचार करू शकता. या गोष्टीचा विचार करून ते विचार आपण आपल्या रांगोळीच्या माध्यमातून मांडलेत. त्यामुळे विद्यार्थिनीचं खरंच खूप कौतुक आहे की तुम्ही जी आत्ताशी जी अघटित अशा घडणाऱ्या घटना आहेत त्या अघटित घटना घडू नये किंवा कशा प्रकारे आपण त्याला सामोरं गेलं पाहिजे, तर ती सगळी जी प्रवृत्ती आहे, जी समाजातली जी वाईट प्रवृत्ती आहे ती तुम्ही तुमच्या रांगोळीतून इथे प्रदर्शित केलेली आहे आणि अतिशय छान आहे. आणि शिक्षक, पालक, विद्यार्थ्यांनी त्याच्यातून बोध घेतला पाहिजे की खरंच या विद्यार्थिनींच्या मनामध्ये या भावना आहेत की आमचं काय झालं पाहिजे, संरक्षण झालं पाहिजे, आम्हाला कुठेतरी सुरक्षित वाटलं पाहिजे, आमच्या भावांपासून, आमच्या भगिनींपासून आम्हाला सुरक्षित वाटलं पाहिजे. अशा ज्या भावना तुम्ही रेखाटलेल्या आहेत ते पाहून खरंच खूप आनंद झाला की विद्यार्थिनी सुद्धा अशा भावना आपल्या रांगोळीमधून सुद्धा दाखवू शकतात, याचा आनंद आहे. आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला खूप मी साऱ्या शुभेच्छा देईल कारण तुमची आता परीक्षा जवळ आलेली आहे 10वीची आणि खूप खूप तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि शिक्षकांना धन्यवाद देईल की असे उपक्रम तुम्ही घेऊन या विद्यार्थ्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करताय. सुधाकर सरांना तर माहितीच असेल का कल्याणमध्ये असल्यामुळे कल्याणमध्ये खूप मोठे मोठे कार्यक्रम होतात. आता इथे डीजे वाजला असता तर पूर्ण गाव जमा झालं असतं. म्हणजे ही खंत आहे की नाही, या विद्यार्थ्यांच्या कलागुणांची कुणीतरी कौतुक करावं, त्यांच्या पाठीवर थाप द्यावी किंवा शिक्षकांचं कौतुक करावं असं समाजाला वाटत नाही किंवा पालकांना सुद्धा वाटत नाही. इथे गाणी वाजली असती, डीजे वाजला असं पूर्ण ग्राउंड भरलं असतं. म्हणजे ही एक कुवत आहे की जी शिक्षणाचा एक मोठा स्रोत आहे की बौद्धिक त्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता विद्यार्थ्यांमध्ये आहे आणि ती बौद्धिक क्षमता ते कुठेतरी उतरवतात, त्यांच्या कलागुणामध्ये सादर करतात. ते पाहण्यासाठी यायला लोकांना वेळ नाहीये. जे नाच गाणी असतात तिथे भरपूर गर्दी असते, तिकीट दिलं तर तिकीट काढून लोक जमा होतात, परंतु अशा उपक्रमाला मात्र लोकांना यायला वेळ नाही. ठीक आहे, आम्हाला खंत वाटते पण आमचे शिक्षक मागे हटत नाहीत, ते आपला प्रयत्न चालूच ठेवतात. आपण करायचं, कोणी बघो नको बघो, आपण मात्र ते प्रयत्न करायचे आणि आमचे विद्यार्थी चांगल्या प्रकारे हिरिरीने भाग घेतात, आपले कलागुण तिथे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. आणि मी सर्व व्यासपीठालाही धन्यवाद देईल की ही जी शाळा आहे ती NGO मार्फत चालते आणि आपण सगळे जे व्यासपीठावर विराजमान आहात तो त्याचा एक भाग आहात. या शाळेला सपोर्ट करणारा तुम्ही एक भाग आहात आणि म्हणून मी माझ्या शाळेच्या वतीने, माझ्या केंद्राच्या वतीने तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईल. असं सहकार्य आमच्या शाळेला, आमच्या शिक्षकांना राहू द्या, एवढं सांगून धन्यवाद. नमस्कार. जेव्हा अविनाश सरांनी मला सांगितलं की नानकर गावाला जायचं आहे आणि असं कार्यक्रम आहे, मी म्हटलं खूप छान अनुभव असेल हे, कारण आम्हाला शहरामध्ये तर कल्याण, डोंबिवली, ठाण्यामध्ये मोठ्या कॉलेजेसमध्ये किंवा जसं मॅडम म्हणत होत्या मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये जायला संधी भेटतच जातं, पण गावामध्ये यायचं मी जेव्हा येत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये होतं की काय सांगावं आणि काय मार्गदर्शन, म्हणजे कसं मुलं असतील. आणि मला असं वाटत होतं की 1ली ते 10वीपर्यंत असणार किंवा तुमचा स्नेह संमेलनचं काय स्वरूप असेल हे मी थोडा विचार करतच येत होतो. आणि पण इथे थांबल्यावर मी सरांशी बोलत होतो, एवढं मला बरं वाटलं ना सर, म्हणजे एवढं त्यांचं ध्येय बघा कसं आहे की या प्रांतामध्ये किंवा या ठिकाणी शाळा झाली पाहिजे किंवा 8वी 9वी 10वी हे शाळा असली की मग आजूबाजूचे जे गाव आहेत जिथे 7वीपर्यंत आहे मग त्यांचं पण काहीतरी ते सोय, म्हणजे केवढं त्यांचं असं विजन होतं त्यावेळी. तर त्यांच्याशी बोलत होतो मी आणि त्यानंतर एक सरप्राईज असं झालं की मला माहित नव्हतं की ते रांगोळी वगैरे एवढे सुंदर काढलेलं आहे आणि मला जज म्हणून तुम्ही हे केलं. प्रत्येक मला कौतुक करावं असं वाटतं की जे कोणी बनवलं असेल, म्हणजे नाव आम्हाला हे माहित नाही, पण एक जोरदार टाळी म्हणजे त्यांना दिलं पाहिजे, कारण एवढं मस्त कन्सेप्ट होता त्यांचा. आणि आता जो तुम्ही जागर आदिशक्तीचा जे थीम घेतलेलं आहे ते पण खूप छान आहे आणि मुलांनी एवढं त्यांचा कन्सेप्ट किंवा जी भावना आहेत किंवा त्यांचे जे काही परिकल्पना आहेत ते सगळं खूप छानरीत्या. आणि प्राईज द्यायचं म्हणजे कोणाला द्यायचं, आम्हाला वाटलं सगळेच विनर्स आहेत त्यामध्ये. आणि तरी फर्स्ट, सेकंड, थर्ड तर काढावंच लागणार, ते तुम्हाला नंतर अनाऊन्स करतीलच ते. पण कौतुक संस्थेतच आहेतच, म्हणजे त्यासाठी पण एक जोरदार टाळे पाहिजे, कारण
हे 25 वर्ष अगोदर समजा त्या संस्थेने छत्रपती शिक्षण मंडळाने त्यांनी त्यावेळी म्हणजे कोणाचं तरी प्रोत्साहने म्हणा किंवा प्रेरणाने म्हणा ते आले तिथे आणि एवढं मुलं जेव्हा आम्ही येत होतो गावामध्ये जास्त मुलं दिसली नाही आम्हाला. म्हणजे तुम्ही जेवढे आहात तिथे तर तुम्ही खूप लांबून येत असणार, नक्कीच लांबून येत. जेव्हा मी बघितलं मी म्हटलं यामध्ये 8वीची मुलं आहेत, 9वीचे आहेत, 10वीचे आहेत. जेव्हा हे मुलं 10वीचे मला कधी तुम्ही आता मला बरोबर बघून घ्या, कधी तुम्हाला मी बिर्ला कॉलेजमध्ये दिसलो किंवा कल्याणमध्ये दुसऱ्या कुठल्या कॉलेजमध्ये दिसलो तर मला पण तुम्हाला भेटायला खूप आनंद होईल. कारण असं मला वाटेल की बाबा नांदकर गावापासून तुम्ही त्या शहरामध्ये कॉलेजमध्ये आलात. आणि आमच्या कॉलेजमध्ये पण भरपूर शिक्षक पण जे आहेत ते खूप ग्रामीण क्षेत्रामधले आहेत आणि त्या लोकांनी पण तुमच्यासारखे जेवढे लांब लांब पायी येऊन आणि किंवा शिक्षण घेऊन केलेले आहेत. तर तुमचा फ्युचरबद्दल मला काहीही डाऊट नाहीये. त्यामध्ये तुमच्यामध्ये एवढं जिद्द आहे आणि एवढे म्हणजे मस्त तुम्ही ड्रेसअप वगैरे करून आलेले आहेत याच्या कार्यक्रमामध्ये. म्हणजे तुम्हाला केवढं शिक्षणाबद्दल किंवा तुमच्या संस्थेबद्दल किंवा शाळेबद्दल तुम्हाला एवढा म्हणजे प्रेम आहे, जिव्हाळा आहे. तर तुम्ही नक्कीच पुढे पण म्हणजे शिक्षण इथे काही थांबत नाही आणि थांबलं पण नाही पाहिजे. 10वी नंतर तुम्ही शहरामध्ये जा, कुठेही जा. म्हणजे ट्रॅव्हलिंग काय शेवटी नोकरी करताना पण लोकांना ट्रॅव्हलिंग करावंच लागतं, ते काय नाही. पण शिक्षण हे 4 वर्ष 5 वर्ष जरी तुम्ही कष्ट घेतलात ना तरी ते आयुष्यभर तुम्हाला ते लाभ प्रॉफिट होणारच त्याचा, ते असं आहे. पण जेव्हा मोठ्या शाळेमध्ये किंवा त्यांना पैशाचं जेव्हा कोणी म्हणाले की तुमचं डोनेशन आहे किंवा ह्या आणि व्यासपीठावर जे लोक आहेत मान्यवर आहेत त्यांचं म्हणजे फिजिकल जे वेळ देतात ते म्हणजे ते खूप महत्वाचं असतं. असं नाही की कोणी 10,000 दिले 5,000 दिले आपलं काम संपलं, तसं नाही. पण ह्या लोकांनी काय शाळेला काय दिलं पाहिजे किंवा काय त्यांना गरजेचं आहे, काय त्यांचा प्रॉब्लेम आहे हे वेळ देऊन ते बघतात ना, त्याची खूप कौतुक त्याला करायला असं मला वाटतं. तर आणि तुम्हाला म्हणजे मी बोलतानाच तुम्हाला कळालं असेल की सहसा म्हणजे कुठे गेलो तरी इंग्लिशमध्ये जास्त म्हणजे लोकांना असं वाटतं की सुधाकर सर आले आणि त्यांना म्हणजे इंग्लिशमध्येच बोलतो मी जास्त आणि कधी कधी हिंदीमध्ये. आता मी म्हटलं काय झालं तरी एवढे लोक मराठीमध्ये बोलतात, असं नको व्हायला की मी हिंदीमध्ये काय किंवा इंग्लिशमध्ये काय बोलायला गेलो तर पोचणार नाही आपली आयडिया म्हणजे काय मनात आहे ते. म्हणून मी म्हटलं काय झालं तरी आपण प्रयत्न करू, हो की नाही. बोलतो आपण मित्रांशी बोलतोच तसं, पण भाषण असं मी कधी केलेलं नाही. जास्त करतो थोडाफार, पण असं म्हणजे प्रोग्राम मध्ये कधी केलेलं नाही. तरी मला पण आवडलं. मी म्हटलं आता घरी जाऊन मी सांगणार घरी की मी नांदकर गावाला गेलो आणि 8वी 9वी 10वीचे मुलं मला भेटली आणि मी तिथे काही ना काही भाषण त्यांना थोडं मार्गदर्शन देऊन आलो. तुम्ही स्टडीजमध्ये यू हॅव टू बी व्हेरी सिन्सिअर. आणि आता जसं मॅडम म्हणाला की 2-3 महिने राहिले तुमचे 10वीसाठी, तर तुम्ही थोडं प्लॅन करा, व्यवस्थित प्लॅन करा आत्तापासून. मी कारण 10वीला भरपूर म्हणजे 25-30 वर्ष मी कोचिंग क्लासेस जसं मॅडम म्हणत होते कोचिंग क्लासेसमध्ये पण शिकवत होतो. तर आमची मुलं जे आहेत ना ते 10वी म्हणजे डिसेंबर नंतर 2-3 महिने जे असतात त्यामध्ये परफेक्ट टाइम टेबल असं प्लॅन करतात आणि ते थोडं जिद्दीने केलं ना. मग मी बघतो 65-70% दरम्यान जे मुलं असतात ते 15% 12-15% तरी शेवटच्या 2-3 महिन्याच्या अभ्यासामुळे त्यांचं वाढतं ते पर्सेंटेज. तर तुम्ही ते मनामध्ये घ्या. 10वीच्या मुलांना मी खास कर त्यांना सांगतोय की तुम्ही 10वीच्या मुलांनी थोडं 2-3 महिने तरी असं खेळणं किंवा मोबाईल किंवा बाहेर भटकणं वगैरे ते तुम्ही कमी करा थोडं. कारण ते सगळे खूप असं डिस्ट्रॅक्शन्स असतं. म्हणजे तुम्हाला एकाग्रता जी आहे ना ते खूप लागतं म्हणजे शेवटच्या 2 महिन्याला तरी तेवढं केलं की तुम्हाला स्वतःलाच आनंद होईल की मी 60-65चा स्टुडंट होतो आणि रिझल्टमध्ये बघितलं तर 85% आले 90% आले. येऊ शकता तुम्ही, असं नाही की ते काहीतरी म्हणजे आश्चर्याचं काम आहे तसं काही नाही. म्हणजे अशक्य काम नाहीये, ते तुम्ही करू शकता. तसंच 8-9 पण खूप म्हणजे महत्वाचं वर्ष असतं ते. 10वीसाठी ते प्रिपरेटरी इयर्स ते आपण म्हणू शकतो तसं. तर तुम्ही 8th 9th आणि 10th आणि शिक्षक जेव्हा मी त्यांना भेटलो, सोनवणे सर आहेत आणि बाकीचे आहेत, खूपच त्यांच्यामध्ये एक जिद्द आहे. म्हणजे मुलांचं शिक्षणासाठी खूप कमी तुम्ही शहरामध्ये वगैरे तुम्ही बघाल ना तर खूप कमी असं शिक्षक भेटणार. त्यांना काय बाबा महिना शिकवला आणि पगार भेटला तेवढं बस. पण ह्यांच्यामध्ये मला असं वाटतं की काहीतरी मुलांना द्यायला पाहिजे आणि शिक्षणासाठी ते एवढं राबतायत. तर मला वाटतं सगळ्या मुलांनी एक जोरदार टाळ्या त्यांना पण वाजवलं पाहिजे. कारण शिक्षक आम्ही म्हणतो ना तेव्हा की देवानंतर जे आहे म्हणजे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश गुरुच देव असतात ते. तर म्हणून हे जेव्हा तुमच्या मनामध्ये असेल आता या वयामध्ये तुम्हाला ते काय असा
मला वाटत नाही की तुम्हाला त्याचं महत्त्व एवढं कळून येणार, पण जेव्हा तुम्ही 25, 30, 40 वर्षाचे होणार तेव्हा तुम्हाला कळेल की बाबा आमचे शिक्षक होते ते शिस्त आमच्यावर हे करायचे, सक्ती करायचे, त्यामुळेच मी असं घडलं. तर त्यावेळी तुम्हाला ते खरोखर आठवण येते. तर आणि असं फंक्शनवर जाताना मला नेहमीच हे होतं की जेव्हा आम्ही तिथे बसतो त्या साईडला, आम्हाला वाटायचं की हे बाबा अतिथी आहेत, हे आहेत, त्यांचं भाषण कधी संपणार. म्हणजे आम्ही तर इथे डान्स गाणे हे बघायला आलोय आणि हे फक्त आपले भाषण सुरू ठेवलेत. म्हणून मी जास्त वेळ तुमचा घेत नाही. ऑल द बेस्ट 8, 9, 10th आणि कधी पुन्हा मला संधी भेटली तर मी नक्की तुमच्या शाळेत येईन, कारण बऱ्याच गोष्टी मी बघितलेल्या नाही आणि आमच्या वतीने पण काय हेल्प होत असेल तर मी अविनाश सरांना सांगेन की असं इंग्लिश शिकवायला किंवा काही दुसरं काय असेल तर आमचा पण अनुभव काहीतरी गावाच्या मुलांना व्हायला पाहिजे, असं माझं तरी एक मत आहे आणि असा फिलिंग आहे. कारण कल्याणमध्ये पण माझी एक शाळा आहे आणि इंग्लिश मिडियम शाळा आहे, वाणी विद्यालय, तुम्ही ऐकलं असेल. त्या शाळेचं आम्ही ट्रस्टी आहोत आणि आमच्या शाळेमध्ये पण हॅपी सिच्युएशन, व्हेरी व्हेरी हॅपी यु नो आय एम फिलिंग फ्रॉम लाईक कमिंग हिअर. सो कॉंग्रॅच्युलेशन्स टू ऑल ऑफ यू आणि जे काय तुम्ही डान्स आणि हे जे करणार आहात त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि ऑल द बेस्ट फॉर 10th स्टँडर्ड स्टुडंट्स ऑल्सो. आणि मंडळाचे पण लोकांची खूप खूप आभार आहे की तुम्ही मला इथे बोलवलात आणि संधी दिली बोलायला. थँक्यू व्हेरी मच. माध्यमिक विद्यालय नानकर सांगेच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व स्नेह संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित असलेले, आता सगळ्यांची मी नावं घेते, व्यासपीठावरील सगळे आदरणीय पाहुणे मंडळी, आपल्या उपस्थित नागरिक, आपल्या शाळेचे सर्व गुरुजन वर्ग आणि उपस्थित विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज आपण लवकरच हा कार्यक्रम सुरू करणार होतो पण आपण तो करू शकलो नाही काही अडचणीमुळं म्हणा, पण तो ठीक का होईना, परंतु जे काय आता सुरू झालं आणि पाहुण्याने आपल्याला असं चांगल्या प्रकारे यावेळेला मार्गदर्शन केलेलं आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की गेली अनेक वर्ष आपण हा कार्यक्रम करतो आणि दरवर्षी ह्या वर्षातून एक होणारा आपला कार्यक्रम असतो. याच्या मागे हेतू काय असतो आपला, की जे आपले विद्यार्थी असतात, शिकतायत, त्यांना चांगल्या प्रकारचं प्रोत्साहन मिळावा, त्यांना उत्साह वाटावा. मग त्यांनी क्रीडा क्षेत्रामध्ये काम केले असेल, महिला मुली असतील त्यांनी रांगोळीत काम केले असेल, वेग प्रकारचे खेळ केले असतील, शैक्षणिक क्षेत्रामध्ये जी त्यांनी प्रगती केली असेल, त्यांनी जे काही मार्ग मिळाले आहेत त्यांचा कुठेतरी अभिनंदन करावा, त्यांना वाहवा द्यावा, प्रोत्साहन द्यावा आणि त्यांच्यामध्ये उत्साह निर्माण व्हावा आणि त्यांचा उत्साहाप्रमाणे त्यांच्या पाठीमागच्या विद्यार्थ्यांनी ते काम करावा, हा त्याच्यामागे त्याच्यामागे आपला सगळा हेतू असतो. आणि म्हणून त्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या पाहुण्यांना वगैरे आपण बोलवतो, आपल्या पालकांना देतो, आमंत्रण त्या खास करून देतो की आपण येऊन विद्यार्थ्यांना ते प्रोत्साहन द्यावा की ते अधिक प्रकारे अधिक अभ्यास करतील आणि त्यांना असं वाटते की बाबा आपला कौतुक करायला किंवा आपलं अभिनंदनाला कोणतरी 4 माणसं जमतात, म्हणजे त्यालाही त्याचा समाधान वाटतो. हा त्याच्यामागे सगळा प्रमुख त्याच्यामागे हेतू असतो. सर, आमच्या इथे ही ज्या 20-25 वर्ष आली त्या आता सुद्धा आमची मुलं 90-92च्या पुढे मार्के 10वी मध्ये, म्हणजे चांगल्या प्रकारामुळे. आणि आतापर्यंत जवळजवळ रिझल्ट मला वाटतं कालच्या मागच्या वेळेला किती एक कमी झाला ना, म्हणजे 99-98% रिझल्ट, 18 प्रकाराचा ते रिझल्ट मिळतो. अशा पद्धतीने मुलं ही पास होतात आणि खरंच त्याप्रमाणे चांगल्या प्रकारे शिकवतात. त्याच्यामागे जी गुरुजनजनांची जी मेहनत आहे ती तर तुम्हाला कल्पनाच आहे. खऱ्या अर्थानं पूर्णपणाने पगार न मिळताना सुद्धा आताशा जरा त्याला 2री-3री पायरी कुठेतरी आता सुरू झाली, त्या निमित्ताने त्यांना आता तो पगार मिळतात तरी सुद्धा आपल्या मुलाला सुद्धा. तेव्हा खरं म्हणजे हे जे आपलं खरं श्रेय आहे, आता हे वेगवेगळ्या प्रकार सगळे हे खेळाचं असेल, आपली आता ह्या प्रकारे अशी एकच खेळ असेल का कुठल्या आमच्या मुलामध्ये ऍक्टिव्हिटी नाहीत, सर्व प्रकारच्या याच्यामध्ये ही मुलं भाग घेतात. मग ती मुलं असतील अशा मेंटली सगळे आपले शिक्षक लोक काम करतात. मी आपल्या सगळ्यांना वेळेला की शिक्षकांच्या नावानं पण आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवून त्यांचंही अभिनंदन करावं. नाव घेत नाही, परंतु माझ्याकडे आता सुद्धा एक छोटीशी यादी आहे. या यादीमध्ये आपण त्यांना बोलले, काही मंडळी येऊ शकले नाहीत. आता आमचे हे पाटील इथे आहेतच, पण एकदा यांचा सगळ्यांना मी एका प्रमुख पाहुणे म्हणून यांचा उल्लेख करतो. डॉक्टर आपण आहात, आयर साहेब तुम्ही, आणि तुम्ही सुद्धा आलात. इतकी मोठी माणसं असून आमच्या खेड्यात आलात, आमच्या खेड्याच्या मुलांना 2 गोष्टी सांगितल्यात. आम्हाला अशी प्रार्थना करतो पुन्हा पुन्हा तुम्ही आम्ही येत राहा, तुमच्याकडनं आम्हाला अशाच प्रकारचं मार्गदर्शन मिळावा असा मी आपल्याला विनंती करतो. एक बबनराव जाधव म्हणून एक सर आहेत, हा शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेला माणूस आहे डॉक्टर,
आणि हा वास्तविक आमच्या या गावाच्या परिसराशी आता दहावीचे 2 विद्यार्थी स्वतः येऊन दरवर्षी आपला एक चेक देऊन त्यांना प्रोत्साहन देतो. म्हणजे अशी मदत करणारी सुद्धा माणसं आहेत. म्हणजे अशी जी काही माणसं आहेत ते या माध्यमातून होतात आणि अशा प्रकारे ही सगळी माणसं मदत करणार आहेत. आणखीन आमचे आता ही प्रभा सखाराव पाटील यांनी मदत केली. आता तो येऊ शकला नाही. दत्तात्रय आमचे ते सुतारे माजी सरपंच आमचा इथला, त्यांनी आपल्याला मदत केली. भारती बाळाराम गोडे यांनी आपल्या देवरूचे त्यांनी आपल्याला चांगली मदत केली. रमेश अनंत पाटील यांनी पण आपल्या विद्यार्थ्यांसाठी मदत केली बक्षिसांसाठी वगैरे. श्याम शांतराम दलवी यांनी आपल्याला या दृष्टीने मदत केली. आणि हरिदास पोलीस पाटील यांनी पण केली. आणि दशरथ तुकाराम पाटील हे म्हणजे आमचे शिक्षक पालक आणि संघाचे उपाध्यक्ष फार मोठी मदत यांची असेल. त्यांच्यासाठी सुद्धा आपण सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा. आणि सगळ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी आता ट्रॉफी आणलेली आहे आणि ते आता पुढचा कार्यक्रम आपण त्यावेळेला जो आता वाटप होणार आहे त्या बारशे त्यांचा जो उल्लेख आपल्या इथे झाला. त्यांची जी आपली याची सेवा त्यांनी आपल्याला दिलेली आहे. तसा जगतशेठ पाटील आहे तोही आपल्याला आर्थिक रूपाने मदत करत असल्या त्यांनी टाळा वाजवावा असं मी त्यांना विनंती करतो. तेव्हा मी आपला आधी विचार करायला एवढं मॅडम आपण पण आलात पण असे तुम्ही पण येत चला आमच्याकडे. तुमच्या हे 2 गोष्टी आमच्या आता आम्ही मुलं आणि मुली तर विद्यार्थ्यांनी पण आपल्याला सांगा का आम्हाला जे काही बक्षीस मिळतो आम्ही जो काही नंबर काढलाय त्याचा वावा करण्यासाठी तरी पालकांनी यावा अशी जर सांगितलं तर चांगलं होईल. तेव्हा आपण सगळ्यांनी यापुढे अशी सूचना द्याल असा मी अपेक्षा करतो. मला वाटतं आपण जास्त वेळ न घेताना आपल्या सगळ्यांच्या एका व्यासपीठावरचे त्यालाही आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र.
तुझा ग जावई तुझा ग आहे देखणा ग पोरी पिंगा पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा पोरी पिंगा Shimmy natsu, shimmy natsu, ya gava, nahi nahi ala, nahi nahi mala. Shimmy natsu, shimmy natsu, ya gava, shimmy nahi ala, nahi nahi mala. Shimmy natsu, shimmy natsu, shimmy natsu, shimmy natsu. ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम बड़े अच्छे लगते हैं। ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम हम तुम कितने पास इतने दूर है चांद सितारे। सच पूछो तो मन को झूठे लगते हैं ये सारे, मगर सच्चे लगते हैं। ये धरती ये नदियाँ ये रहना और तुम। थैंक यू, ऑल द बेस्ट।